कसे आहात मग सगळे? स्वागत आहे तुमचं माझ्या चॅनलवर. आवाज येतोय? रस्त्याने चालले, घरी चालले, काम झाले, आता घरी चालले. आवाज येत नसेल, आजूबाजूचा आवाज येतोय ना, कामं चालू आहेत ना इथं. म्हणलं आवाज येतोय की नाही, तरी पण बसले होते. चला म्हणलं, गावाहून आल्यापासून एकही व्हिडिओ बनवला नाही, म्हणलं आज बनवते. म्हणून बसले तर व्हिडिओ तरी बनवा म्हणलं. उशीर झाला आज घरी जायला, लय उशीर झाला. काम होतं जास्त म्हणून उशीर झाला. नाही तर एवढ्या वेळ थांबत नाही, 4-5 वाजेपर्यंत थांबत नाही. तर 4:30 पावणे 5 वाजले. खूप काम होतं आज. रोशनचा फोन येतोय तरी पण सारखा किंवा मी अजून कशी आहे ना, तू कालच्यापासून गावाहून आले तसे कामच आहे, जास्तच काम आहे. तर हा कोणीतरी विचारलं होतं मला की ताई तुम्ही गावाला ह्या वेळेस जास्त वेळ थांबले नाही तर प्रत्येक वेळेस जातात तर तुम्ही जास्त वेळ थांबता, ह्या वेळेस का नाही थांबले एवढे जास्त वेळ? थांबायचा विषय म्हणजे काही एवढं काम नव्हतं गावाला, थोडीशी वावराची लेवल करायची होते म्हणून थांबले होते. आणि तुम्हाला माहिती रोशनची तब्येत ठीक नव्हती, मी तुम्हाला बोलले पण होते, त्याच्यासाठी लवकर आले. मग थांबायचं असं काही नाही, काम नसल्यावर कशाला थांबायचं? काम असल्यावर थांबतं ना माणूस. काम नसलं तर बिनकामाने थांबण्यात काय फायदा नाही ना, म्हणून लवकर आले. त्याची तब्येतच ठीक नव्हती, इथं आल्यावर दवाखान्यात नेलं, थोडं बरं वाटायला लागलं त्याला. आता गावाहून लवकर आले म्हणजे आता जाणं तर आहेच, परत काही काम निघलं की आलंच जायचं, परत जाणं येणं चालूच आहे. म्हणलं काम नाही तर नको थांबायला. म्हणलं कामाच्या पण सुट्ट्या होत्यात ना ओले, कामावर ठेवायचे नाहीत ना, अशाने मला काढून टाकतात कामावर. बाई म्हणते तुझ्या महिन्याला सुट्ट्या होत्या, तितक्या 4-4, 8-8 सुट्ट्या होत्यात, नको येऊ कामाला. काय माती खायची का? हां, त्यासाठी लवकर आले. म्हणलं नको थांबायचे जास्त वेळ.